नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे सुतोवाच त्यांनी केले। मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, त्यामुळे भविष्यात जयंत पाटील यांचा सरकारमध्ये प्रवेश होणार असल्याने सांगलीच्या मंत्रिपदाची संधी हुकल्याची चर्चा सुरू आहे। मुंबई येथे विधानसभा सभापती निवडीवेळी जयंत पाटील यांनी सरकारमध्ये सामील व्हावे अशी ऑफर भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटातून त्यांना देण्यात आली, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांच्यासाठी मंत्रिपद राखीव ठेवले असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे सांगलीतील महायुतीच्या कोणाला मंत्रिपदासाठी संधी मिळाली नाही। विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी सत्तेत आली तर जयंत पाटील मुख्यमंत्री होतील असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला होता। सांगली जिल्ह्यातून मंत्रिमंडळात माजी मंत्री सुरेश खाडे आणि गोपीचंद पडळकर यांना संधी मिळणार असल्याची चर्चा होती, परंतु गोपीचंद पडळकर यांनी गेल्या आठवड्याभरात शिवाजी पवार यांच्यावर टीकेचा वर्षाव केला। याविषयीची नाराजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली। त्यामुळेच पडळकर यांचा मंत्रिपदाचा पत्ता कट झाला असावा अशी भाजपच्या गटात चर्चा आहे। दरम्यान शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये काका पुतण्याची भेट हेही कारण असू शकते। त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी एक होण्याचे संकेत आहेत। तसे आले तर सांगली जिल्ह्याचे मंत्री व पालकमंत्री पद जयंत पाटील यांना मिळू शकते। परंतु निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची चांगलीच पडझड झाली आहे। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंत पाटील अस्वस्थ आहेत। सध्या तरी आपण शरद पवार यांच्यासोबत आहोत। इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचे मताधिक्य चांगलेच घटले। निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यांची कोंडी केली। त्यामुळे पुढील राजकीय भविष्यासाठी पाटील काय निर्णय घेतात याची उत्सुकता आहे। अफवावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले। तरीही मंत्रिमंडळाच्या विस्तारात सांगली जिल्ह्याला स्थान न दिल्याने जिल्ह्यातील मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवल्याच्या चर्चेला पुन्हा जोर आलाय। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।